एक मुलगा, गरीब कुटुंबात जन्मलेला, वय फक्त 8 ते 9 वर्षांचं, पण खांद्यावर जबाबदारी मोठ्यांसारखी. लहानपणीच घर चालवण्यासाठी कामाला लागलेला. शिक्षणाची खूप आवड होती, पण परिस्थितीने जास्त शिकू दिलं नाही. तरीही त्याच्या मनात एक स्वप्न होतं, कधीतरी आयुष्य बदलेल. काळ पुढे सरकला. त्या मुलाचं लग्न एका अशा मुलीशी झालं जिने आयुष्यभर राजकुमारीसारखं आयुष्य जगलेलं. आई वडीलच नाही तर भाऊ वहिनींचीही ती लाडकी. दुःख, कष्ट, काम हे शब्द तिच्यासाठी अनोळखी होते. पण लग्नानंतर परिस्थिती बदलली. ती राजकुमारी आता राणी झाली. पण या राज्यात सुखापेक्षा संघर्ष जास्त होता. तरीही त्या बायकोने नवऱ्याला अशी साथ दिली की जणू ती खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याची शक्ती बनली. 1998 साली पहिली कन्या प्राप्त झाली. त्यांच्या आयुष्यात पहिली मुलगी आली. घरात आनंद फुलला. नंतर मुलगा हवा अशी इच्छा झाली. पण 2000 साली दुसरीही कन्या प्राप्त झाली. घरात दुसरी परी आली. 2003 साली, अखेर 2003 साली त्यांचा राजकुमार जन्माला आला. आईवडील दोघांनी अपार कष्ट केले. शेतीकाम, गायी चारणं, कोंबड्यांचं पालन, दुसऱ्यांच्या घरी सालदारी. शेतातच राहून दोघं काम करत. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. शेतातून गावात राहायला आले. पहिलं स्वतःचं घर घेतलं. मोटारसायकल घेतली. नंतर दुसरीही. शहरात स्वप्नांचा बंगला बांधला. मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. 4चाकी गाडी घेतली. मोठ्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. पण पुढे आयुष्याचं कठीण वळण आलं. दुसऱ्या मुलीच्या लग्नाला फक्त 14 दिवस बाकी असताना बायकोचा अपघात झाला. सगळं घर हादरलं. पण कर्म आणि पुण्य चांगलं होतं. देवाने साथ दिली. बायको सुखरूप घरी परतली. सगळं पुन्हा सुरळीत चालू झालं. पण एक दिवस कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत असताना मात्र ते स्वतः खाली पडले. त्या क्षणी जणू संपूर्ण राज्यच डगमगलं. 22 वर्षांचा राजकुमार. समोर अंधार. नातेवाईक जवळ नाही, आधार नाही. आईला कसं सांभाळायचं, काय करायचं, काहीच सुचत नव्हतं. पण त्याने हार मानली नाही. हिम्मत करून बापाला सुखरूप घरी आणलं. एके दिवशी सगळ्यांनी ठरवलं, आता राजकुमारचंही लग्न करायचं. आई वडिलांना जबाबदाऱ्यांतून मुक्त करायचं. खूप कष्ट झाले, आता थोडा आराम करा. ही गोष्ट दुसऱ्या कोणाची नाही. ही गोष्ट आहे आपल्या लाडक्या आप्पांची. आज आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्ही तुमच्या घरी जन्मलो. आय लव्ह यू मम्मी आणि पप्पा.